ओके. आता कोण सांगेल मला याचं आन्सर? 12 नंबरचं हँड रेज करा. ओके, गुंजनचा हात. गुंजन, अनम्यूट करा बेटा. व्हेरी नाईस. सांग बाळा, काय येतं आन्सर याचं? 12th आन्सर. आन्सर नंबर 4. आन्सर नंबर 4 करेक्ट आहे का? यस. ओके. आता मला सांग, आन्सर नंबर 1 का येणार नाही? कारण की त्याच्या शिंगांना ब्लॅक कलर नाही. करेक्ट. व्हेरी नाईस. अजून तुमचे कोणकोणते सब्जेक्ट राहिलेले आहेत घ्यायचे? काय काय झालंय तुमचं शिकवून? कोण सांगेल? गुंजन, सांगू शकशील मला? काय मॅम? काय काय झालंय तुमचं शिकवून क्लासमध्ये? मॅडम, गुंजनचा आज पहिलाच दिवस आहे. अच्छा अच्छा. हा, डेमो लेक्चर घेतलंय आम्ही आज आपल्याकडनं. ओके ओके. हा हा. ठीक आहे, मला मग वाटलं तिने पहिल्यापासून आहे. हा, नाही मॅडम. हम्म. ठीक आहे. मॅडम, थोडी इन्फॉर्मेशन विचारायची होती, मिळेल का? हा, बोला ना सर. म्हटलं आम्हाला क्लास जॉईन करायचा आहे. मग हम्म. आता तिला क्लास जॉईन केल्यानंतर सुरुवातीपासून शिकवलं जाईल का? हो हो, सुरुवाती स्टार्टिंग पासून शिकवलं जाईल. अच्छा, नवीन बॅच जेव्हा चालू होईल तेव्हापासून. हो हो. ओके, तीच जरा एक शंका होती. आणि क्लास आपला छान वाटतो, व्यवस्थित. हा ती हा. इंग्लिश मिडियमला आहे मॅडम. ओके मग सर, मी थोडं मराठी. ऍक्च्युली एक इंग्लिश मिडियमच घेते मी. बट आज हो मला हो हो. म्हणजे सांगितलं गेलं की मराठी मीडियमचे पण मुलं असतील, म्हणून मी मराठीमध्ये घेतेय. पण माझं इंग्लिश ओके ओके. मिडियमच माझं टीचिंग आहे. हा. अच्छा अच्छा, मला अजून एक शंका अशी होती, इंग्लिश मिडियमला आहे हा. ती, मला क्लास सेमी इंग्लिश मधून घ्यायचा होता. म्हणजे थोडं सेमी मराठी इंग्लिश पण मध्ये. समजेल अशा हिशोबाने. हा सर हा हा. दोन्ही राहतं आपल्याकडे. कसं राहतं, सगळे स्टुडंट कसे असतात, मिक्स असतात. थोडेसे मराठी मीडियम, हो थोडे हो इंग्लिश मीडियम आणि थोडी सेमी इंग्लिश असं असतं. त्यामुळे सगळ्यांना हो. कॅच अच्छा, करावं लागतं त्या गोष्टीसाठी. सगळ्यांना तिथपर्यंत पोहोचवावं लागतं हो की काय आपला क्रायटेरिया आहे, काय हो. कन्सेप्ट आहे, ते सगळ्यांना सांगून मगच आपण पुढे जातो आणि कन्फर्म करतो की ते कारण विद्यार्थ्यांना मी आता तिथपर्यंत कळाले की नाही. मला एक असा प्रॉब्लेम आला मॅडम, वेळ आहे ना मॅडम? हो हो, बोला ना सर. मला एक असा प्रॉब्लेम आला, तिला मी इंग्लिश मिडियमला टाकलं सुरुवातीला. हम्म. तर मातृभाषावर कमांड मिळाल्या नसल्यामुळे थोडं समजायला कठीण जातं. अच्छा अच्छा. मग मातृभाषा थोडी येईल बा असं म्हणून, मग माझं म्हणणं क्लास थोडा मराठीतून घेऊ बा असं. पण हो मग हो, आपला क्लास चालेल ना. मिक्सिंग असतो ना काय? हा, सगळंच होईल सर. मराठी पण होईल, इंग्लिश पण होईल, सेमी इंग्लिश पण होईल. त्याचं काही, आणि तिला ओके. समजेल असंच भाषात असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी हो. करू नका. आणि तिला कन्फर्मली समजून जाईल, आणि ती पण खूप म्हणजे ऍक्टिव्ह वाटते मला. जसं की तिने आता आन्सर दिली, ओके ओके. त्याच्या आधी पण तिला विचारलं. तर होऊन जाईल सर, हो हो. काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे आमच्या साईडने तर कसलाच काहीच प्रॉब्लेम नसेल. आणि तिला पण समजेल त्या गोष्टी. अच्छा. बाकी काही मला ना आता प्रॉब्लेम आर असेल एम तर एस वगैरे, तिला आपली बोलू शकता. एक्झाम असते बघा, आपली आर एम एस वगैरे. हा, बरोबर. हा, नवोदय वगैरे ते क्रॅक करण्यासाठी माझी एक धावपळ आहे. त्या हम्म. हिशोबाने मला हे करायचं. मग सर, तुम्ही नवोदय स्कॉलरशिपला जर घालणार आहेत, तर तेव्हा मग तुम्ही स्कॉलरशिप म्हणजे इंग्लिश मिडियम की मराठी मिडियम कसं ठेवणार आहेत? असं काही प्लॅन आहे तुमचा? क्रॅक कुठल्या लँग्वेज मधून केलं जाईल? मला फक्त टार्गेट एकच आहे, क्रॅक झाली पाहिजे एक्झाम. ओके. तर तिला, तिनं ज्यामध्ये कम्फर्टेबल आहे ना सर, तशा वे मध्ये आपण तिचं प्रॅक्टिस करून घेऊयात. जर तिला मराठीमध्ये तिने कन्फर्मली करू शकते, तर मराठीमध्ये घेऊयात. जर तिने इंग्लिशमध्ये फुल म्हणजे फुल कॉन्फिडन्स असेल, तर इंग्लिशमध्ये ठेवूयात तिचे सब्जेक्ट. असं तुम्ही एक प्लॅन करू शकता. जसं की म्हणजे तर बरं. स्कॉलरशिपसाठी कसं असतं, मराठी मुलांसाठी काही वेगळे विषय असतात. आता नवोदय आपण घेतलं, तर नवोदयला 3 सब्जेक्ट आहेत. जसं की नवोदयला इंग्लिश मिडियमला लँग्वेज म्हणून इंग्लिश आहे. पण तेच मराठी मीडियमसाठी मराठी फक्त लँग्वेज आहे. इंग्लिश नाहीये. अच्छा अच्छा. हम्म. असं राहतं. मग तुम्ही तसं प्लॅन करू शकता. एकदा तिला कन्फर्मली विचारा की ती कशामध्ये कम्फर्टेबल आहे, आणि तशा थ्रू हो आपण हो. घेऊ शकतो मग. हम्म.
बाकी ओके काही ओके प्रॉब्लेम ओके नाही. टीचिंगचा तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही सर. आणि क्लास तर अप टू डेट डेली होतात आणि फर्स्ट डे पासून तुमचे क्लासेस स्टार्ट होतील. म्हणजे हो जसं हो तुम्ही हो जॉईन केले आता एक डेमो क्लास असेल म्हणून तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हाइट केलं असेल. बट जेव्हा तुम्ही रेग्युलर बरोबर. क्लासेस बघाल ना, तर चॅप्टर वाईज हम्म, हम्म. घेत असतो. कारण कसं असतं, जसं मुलं जॉईन होतात त्यांचं माइंडमध्ये काय असतं, की आपला सिलेबस कंप्लीट व्हावा आणि आपण काहीतरी बरोबर. नवीन शिकावं आणि आपली जास्तीत हो जास्त प्रॅक्टिस व्हावी. त्यामुळे डे 1 पासून हो. आम्ही क्लासेस घेतो आणि डे 1 पासून हम्म, हम्म. जेव्हा तेव्हा त्यांचं घेऊ. त्याच्यानंतर जे राहिलेले बाकीचे दिवस असतात त्यामध्ये त्यांचं प्रॅक्टिस होतं, एक्झाम होतं. बाकी काही ऍक्टिव्हिटीज असतील तर ते आम्ही घेतो, असं राहतं. अच्छा. हम्म. मग आता कॉन्टॅक्ट आम्ही आधी ज्या मॅडमांशी झाल्या त्यांच्याशीच करू ना डायरेक्टली? हो, हो. त्यांच्याशीच करा. त्याच मेन मॅडम आहेत. तुम्ही त्यांच्याशीच बोलून घ्या. सविस्तर. ओके. ओके सर. छान माहिती आणखी दिली काही मॅडम. शंका धन्यवाद. असेल तर हां. तुम्ही बोलू शकता. त्यांच्याशी बोलू शकता किंवा इथेही तुम्ही सांगू शकता हो, काय हो. असेल तर प्रॉब्लेम. ठीक आहे? ओके सर. चालेल थँक यू. मॅडम आणि क्लास किती दिवसासाठी असतो मॅडम आपला? क्लास फाउंडेशन बॅच घेत असाल तर 3 महिन्यांचा क्लास राहतो फाउंडेशनचा आणि हां. जर स्कॉलरशिप ओके. मंथन वगैरे जर आता कितवीला आहे ती? कोणत्या आता स्टँडर्डमध्ये? दुसरीला आहे मॅडम. दुसरीला आहे. तर दुसरीला सेकंड तिच्यासाठी स्टँडर्ड. आता मंथन स्टार्ट होईल. मग मंथनची बॅच हां, हां. माझ्या मते 4 ते 5 महिन्यांची असते. अच्छा, अच्छा. हं. मंथन म्हणजे कसं असतं फाउंडेशनमध्ये सगळे 1ली ते 5वी पर्यंत असतात. त्याच्यानंतर हां, हां. दुसरीचे म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत फाउंडेशनमध्ये असतात. सगळे मिक्स असतात आणि मंथन हो, हो. इंग्लिश मीडियम असतं, मंथन मराठी मीडियम असतं. त्यामध्ये फक्त त्यांचं त्यांचं हो, जे काही सिलेबस आहे स्कूलमध्ये होतो आणि जो एक्झामसाठी लागणार आहे हो, हो. मंथनच्या तोच घेतला जातो. हो. हं. अच्छा, अच्छा. मग आता हिची सुरुवात आहे आपल्या क्लासकडे. मग आधी फाउंडेशन करून किंवा डायरेक्ट मंथला टाकून देऊ मॅडम? आता तुम्हाला म्हणजे जशी नीड आहे ना सर, जशी गरज आहे आता सध्याला तिला कशाची गरज आहे, तशानुसार तुम्ही क्लास लावा. ओके, ओके. हं. जर तिला जास्त नॉलेज म्हणजे घ्यायची गरज नसेल, तिने लगेच कॅप्चर करू शकत असेल, तर तुम्ही फाउंडेशन ही घेऊ शकता. पण फाउंडेशनमध्ये कसं हां, असतं, हां. 1ली ते 5वी पर्यंतचे स्टुडंट असतात. त्यामुळं हां, हां, काही हां. जणांना म्हणजे 5वी चे मोठे स्टुडंट असल्यामुळे ते त्यांना लगेच कॅप्चर करू शकतात त्या गोष्टी. आणि मग तिला थोडंसं हो, हो. म्हणजे नाही का डिफिकल्ट म्हणजे एखाद्या वेळेस, प्रत्येक वेळेस तर लक्ष असतं सगळ्यांचं सगळ्यांकडे. बट एखाद्या वेळेस हो, एखादी हो. कन्सेप्ट तिला नाही कळू शकत. पण ते 4थी-5वी च्या मुलांना कळू शकते. मग ती थोडीशी तिथं हो, हो. म्हणजे निगेटिव्ह व्हायला नको, की त्यांना समजलं, मला समजलं नाही, असं व्हायला नको फक्त. बरोबर, बरोबर. मग त्यासाठी कुठली बॅच निवडावी? त्यासाठी तुम्ही मंथन पण निवडू शकता. तुम्ही एकदा मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. त्यांनी तुम्हाला सगळी हां, हां. इन्फॉर्मेशन देतील. जे काही डाऊट असेल तुम्ही तिथे हो. क्लिअर करून घ्या. ओके. चालेल. थँक यू मॅडम. ओके सर. ओके. थँक यू. ओके. थँक यू. हो. ओके. क्वेशन नंबर 13चं कोण सांगेल आन्सर आता? आरोही, अनम्यूट कर बेटा. यस. हं. काय येईल याचा आन्सर सांग बरं? व्हिडिओ ऑन करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2. हं. नाही, ऑप्शन म्हणायचं. आन्सर म्हणायचं. क्वेशन काय असतो? क्वेशन हा 13 झाला. राइट बेटा? तुला ऑप्शन चूज करायचेत म्हटल्यानंतर मॅम आन्सर 1, आन्सर 2, आन्सर 3 और आन्सर 4 असं सांगायचं किंवा उत्तर 2 येईल, 3 येईल. ठीक आहे? कोणतं येतं? 2. 2. मला सांग 3 का येणार नाही? किंवा 1 का येणार नाही? कारण तो पहिल्याला तो खालीच आहे. पण बरोबर. पहिल्याला ॲज इट इज इकडं अशी डायग्राम दिलेली आहे. फक्त काय केलंय आकृतीमध्ये, जी इकडे रेष द्यायची होती उजव्या साईडला, ती डाव्या साईडला दिली. बरोबर? दिले. हं. आणि तिसऱ्या नंबर मध्ये वर आहे त्याची बाजू. हां, आकृतीच तिथे काय केली त्यांनी उलटी केली अशी. राइट? जसं की आपण मिरर इमेजमध्ये यस. पाहतो. मिरर इमेज झालेले आहेत. आरशातील प्रतिमा झाल्यात आपल्या. येस आरोही झाल्यात की नाही? हो. हं.
क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर कोण सांगेल? हँड रेज करा. हँड रेज करा पटापट. कोण सांगेल आन्सर? ओके, वरद. अं, हम्म, सांगा. आत्ता वरदची झोप उडालेली आहे. अं, हो की नाही वरद? 3 मॅम 3. 3. का बरं 3? मला सांग, ऑप्शन 2 का येणार नाही? ऑप्शन 2 हम्म, कारण एक एरो साइड राईट साइडचा लेफ्ट हम्म. कड एरो केलाय हा, म्हणजे ऑपोजिट एरो दिलेला आहे आणि की नाही? हं, हम्म. आणि फर्स्ट वाल्याला जरा चपट केलंय. चपट केलंय? कसं काय चपट केलं? अरे बापरे. थांब, त्याला आपण आता चपट अजून चपट करू. कसं करायचं चपट अजून? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस बेटा. असं बोलायचं तुम्ही, ठीक आहे? व्हेरी नाईस वरद. बोलायचं, जे वाटतं ते बोलायचं, ठीक आहे? काही वाटणार नाही. उलट तुम्ही आणखी हुशार होणार, कॉन्फिडन्स होणार. व्हेरी नाईस बेटा. चपट. मी आता वर्ड लक्षात ठेवते, ठीक आहे? तुला पण मी म्हणून दाखवणार. वरद इथे चपट आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 15. सोबतच्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती? आता इथे तुम्हाला 2 आकृत्या अशा शोधायच्या जे तंतोतंत असणार आहेत. कशाशी? प्रश्न आकृतीशी. आता याचा आन्सर सगळ्यांनी मला चॅटबॉक्स मध्ये द्यायचा आहे. गुंजन, वरद, आरोही, प्रशिका, स्वराज, सगळ्यांनी मला चॅटबॉक्स मध्ये लिहिता येतं तुम्हाला. चॅटबॉक्स मध्ये सांगायचं की याचा आन्सर काय येईल. खूप खूप सोपा प्रश्न आहे. बघूयात कोण आन्सर्स काढतंय. आता बघूयात आपण इथे काय चपट आहे. सगळ्यांनी आन्सर सांगा चॅटबॉक्स मध्ये. बघूयात कोणाकोणाचे आन्सर येतात. 2 जणांचे आन्सर आलेले आहेत. ओके, आरोहीला मी क्वेश्चन विचारते. आरोही बेटा, अनम्यूट कर. यस. काय येईल बाळा आन्सर? पहिलं. रॉंग आन्सर, चुकीचा आन्सर आहे आरोही. तंतोतंत आकृती काढायची. प्रश्न आकृती आपली कोणती आहे? ही आपली प्रश्नाकृती आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय दिलेत? 2 ऑप्शन दिलेत, कारण 2 आकृत्या सेम टू सेम येणार आहेत. तर कुठे आहेत, कोणते ऑप्शन आहेत? अ, ब, क, ड मध्ये अशा कोणत्या 2 आहेत जे की सेम आकृती आहेत? मला दिसतोय वरदचा हँड रेस, पण मी आरोहीला विचारणार आहे, ठीक आहे? नंतर मग वरदकडे येईल. चला सांगा आरोही बेटा. व्हेरी इझी आहे. आरोही, आवाज येतोय बाळा माझा? तिसरी. हम्म. तिसरी. पण आपल्याला 2 पर्याय 3. निवडायचे आहेत ना. कोणते 2 येतील सांग बरं? तिसरी आणि चौथी. 3 करेक्ट आणि आहे 4. का?
करेक्ट आहे? यस. शुअर? कन्फर्म? येस आरोही? यस. ओके, Yes. व्हेरी नाईस. क आणि ड हे काय येतं? सेम आकृती येते. ओके. यस. जेव्हा जेव्हा असा क्वेश्चन येतो ना, त्यामध्ये खाली ऑप्शन बघायचे. ऑप्शन बघितल्यानंतर तुम्ही ठरवायचं की कोणत्या 2 आकृती येतील. ठीक आहे. आणि जरी तुम्ही ऑप्शनला जरी पकडून आता फर्स्ट ऑप्शन जरी बघितला क आणि ड, तर क आणि ड सेम येते का बघायचं आणि तो प्रश्नाकृतीशी जुळते का बघायचं. तसेच ऑप्शन 2, 3, 4 हे बघायचे आणि त्याच्यानुसार तुम्ही बघायचं. जरी तुम्ही ऑब्झर्व केल्या नाहीत आकृत्या तरी ठीक आहे. ऑप्शन नुसार तुम्हाला आन्सर काढता येऊ शकतं. आणि हे कधी कधी लक्षात ठेवायचं की इथे 2 ऑप्शन चूज करावे लागतात. येस आरोही? एकच ऑप्शन येणार नाही इथे. कधी कधी Yes. तुला एकही ऑप्शन दिलेला असतो इथे. 3 ऑप्शन 2 जोड्यांचा दिला असतो आणि एक ऑप्शन फक्त एकाच ह्याचा दिलेला असतो. तर तसं आन्सर नाही सांगायचं. ओके बाळा? लक्षात ठेवायचं ते. ठीक आहे? Thank you. वेलकम बेटा. ओके. आपलं इथं झालेलं आहे. Thank you. हम्म. कोणाला काही डाऊट असतील तर विचारा पटकन. एनी डाऊट?